नमस्कार. तर आजच्या या कथेचं नाव आहे एक जोडपं. बोधकथा आहे. आवडली तर लाईक द्यायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर एक जोडपं असतं, नवीन लग्न झालेलं. तर ते त्यांना एका ठिकाणी आमंत्रण येतं जेवणाचं. मग ते दोघं जोडपं जेवायला जातं मित्राच्या इथे. तर आमरसाचं जेवण केलेलं असतं, आंब्याचा रस. आणि आंब्याचा रस केल्यानंतर त्यांनी मस्तपैकी जेवण केलं दोघांनी. ते जेवण झालं, त्याला खूप पदार्थ आवडले तिथले सर्व. आणि जेवण झाल्याच्या नंतर तो घरी आला. ते म्हणला, "अरे लयच भारी जेवण झालं." बायकोला म्हणे, "आता आपल्याला सुद्धा तसंच जेवण करायचं." म्हणे. मी काय करतो, आता दुसऱ्या दिवशी तो बाजारला जातो. बाजारावरून 2 किलो आंबे घेऊन येतो. आणि ते आंबे येत्या घरी घेऊन आलेच नंतर बायकोला म्हणतो, "आपल्याला बेस्ट भारतात दिसल्यासारखा चांगला रस बनवायचा." मग आंब्याचा रस बनला, तिथं सर्व प्रकारचे पदार्थ बनले. पण त्या भजे सर्व केले, पण तो म्हणतो एक पदार्थ राहिलाय का. ती म्हणते, "काय राहिलो?" तर ती, याला काय त्याचं नाव आठवत नाही, आणि तिला ते पदार्थ, तिला नाव आठवण. ते मग तो अर्थ म्हणतोय ते पदार्थ कर. ती म्हणते, "आता सर्व करून दिलं तरी ती एक नाही म्हणतो." असं नाही. मग तिला सांगून सांगून दमला, पण तिला काय ते पण त्याला शेवटी त्याने जे झोडायला सुरुवात केली. मग तिला असं मारलं, तिला लाटणं घेतलं पाठीत, तिच्या लाटण्याने बदडून काढत बेदम मारलं. मारून मारून परेशान सारे. मग शेजारच्या महिला जमा होत्या, गल्लीतल्या बाया साऱ्या जमा झाल्या. "अरे काय काय झालं, काय झालं?" विचारू लागल्या. "काम मारलं." ती रडू लागली. ती म्हणे, "मी सर्व हे करून दिलं म्हणे, यांना जेवण करून दिलं. आंब्याचा रस बनला, भजे बनले, पापड बनला, सारं बनलं, पण पुरणपोळी बनली, सर्व बनलं, पण तरी हे म्हणते ते करून दे." काय काय करू आधी सांगा ना म्हणे, काय करून दे. त्यांना आठवना, मला आठवण, मी काय करून दे, सारं करून दिलं, पण ते काय ऐका ना. इतक्या साऱ्या बाया त्या पाहत्या, ते काय म्हणे, सारी पाठ लाल भडक झाली, इतकं मारत असतात का. एक मग वयस्कर बाई आली, एक म्हातारी. ती म्हणते, "काय म्हणे, ह्या रामूला कळत काही म्हणे, हा या इथे पाठ कशी केली म्हणे, सारी धेड्यासारखी पाठ केली." अरे म्हणे, "हा मग मी तेच म्हणत होतो ना, याला धेड करून दे, मला धेड आवडत म्हणे, रसासंग खायला किती भारी धेड लागतं. हे धेड करून दे म्हणत होतं हिला, मला ते नावच आठवना. धेड्यासारखी पाठ केली म्हणे ती म्हातारी म्हणू लागली. इतकं मारित असते. मग मला विचारायचं म्हणे, मी सांगितलं असतं. ते म्हणे, "आई मला काय माहिती आहे म्हणे, आता याला धेड म्हणतात." म्हणजे धेड्यासारखी पाठ केली. मग याला आठवलं की म्हणे धेडच, मग मला ते धेडच लागत होतं खायला, मी धेडच. मग त्यावेळेस म्हणे, मग ती हसायला लागली, इतकं मारलं असून ती हसायला लागली. मग मला काय सांगायचं धेड्याला, धेड करायचं. ते धेडे करून दिलं. मग तिनं एवढं हाणलेलं मारलेलं असताना धेडे बनवून दिले, चांगल्या प्रकारचे धेडे बनले. आणि मग ते पुन्हा दोघ जण आनंदाने जेवू लागले. तर अशा प्रकारची कथा आहे. अडाणी माणूस असतोय, याला शिक्षण नव्हतं आणि पदार्थाचे नाव माहीत नसल्यामुळं अशा प्रकारची म्हणजे या जोडप्याची फजिती झाली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.